धामणगाव रेल्वे तालुक्यात मोफत रॉयल्टी पासेस वाटण्यात आल्या। यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप युवा सेनेनं व ग्रामस्थांनी केला आहे। बऱ्याच लाभार्थ्यांना रॉयल्टी पासेस न देता त्यांच्या रॉयल्टी विकून वाळू माफियांना विकण्याचा प्रकार समोर येत आहे। याबद्दल रीतसर तक्रार देण्यात आली, परंतु तक्रार देऊन 20 दिवसांचा कालावधी उलटूनही कोणतीही चौकशी झालेली नाही। ज्या लोकांच्या रॉयल्टी उचलल्या गेल्या परंतु त्यांना रॉयल्टी मिळाल्या नाही, अशा लोकांनी युवा सेनेच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। धामणगाव रेल्वे तालुक्यात घरकुल धारकांना मिळणाऱ्या मोफत रॉयल्टी पासेसच्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी युवा सेनेनं केली आहे। धामणगाव रेल्वे तालुक्यामध्ये मोफत घरकुल रॉयल्टी वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची तक्रार यापूर्वी युवा सेनेने कलेक्टर साहेबांना 20/12/2019ला दिलेली आहे आणि त्यामध्ये गोरगरीब लोकांच्या रॉयल्ट्या त्यांना न मिळाल्या आणि त्या रॉयल्ट्या ऑन रेकॉर्ड उचललेल्या आहे आणि त्यामुळे गोरगरिबांची बरीचशी घरं अर्धवट आहे। बऱ्याच लोकांना रेती ही महागड्या दराने विकत घ्यावी लागली। त्यामुळे हे जे गरीब लोक आहेत त्यांना न्याय देण्यासाठी आज युवा सेनेच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायसाठी आलेलो आहोत की त्या लोकांना त्यांची रेती मिळाली पाहिजे किंवा त्या रेतीचा दर तरी त्या गरीब लाभार्थ्यांना ज्यांची घरकुलं अर्धवट राहिलेली आहे अशा लोकांना मिळाले पाहिजे, ही आमची मागणी आहे। प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।